विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा जनतेचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आज ईव्हीएमचा विरोध करत विरोधी आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाय। आमदारकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ घेणार नाही अशी भूमिका घेतात। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली। महायुतीचे 196 आमदार आणि महाविकास आघाडीच्या 4 आमदारांनीही शपथ घेतली। महाविकास आघाडीकडून अबू आझमी, विनोद निकोले, रईस शेख आणि बापूसाहेब पठाण यांनी सुद्धा शपथ घेतली। महाविकास आघाडीचे 4 आमदार सोडून इतर सगळ्या आमदारांनी ईव्हीएमचा विरोध करत शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। जनतेच्या मनातील शंकेचा मान राखून आज शपथ घेणार नाही अशी प्रतिक्रिया यावर आदित्य ठाकरेंनी दिली आहे। आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। तर लोकसभेत ईव्हीएम चांगलं होतं, आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातोय। उद्यापर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल असं अजितदादांनी म्हटलं। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल। दरम्यान महायुतीचं सरकार जनमतामधून आलेलं नाही, त्यामुळे राज्यभर जल्लोष नाही अशी प्रतिक्रिया यावर विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। स्पष्टच आहे की हे सरकार जनमतातून आलेलं दिसत नाही, नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला असता। शिवाय लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही रडत बसलो नाही, निवडणुकीत यश अपयश हे येतच असतं असं यावर प्रवीण दरेकर म्हणाले। लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही स्वीकारला, रडत बसलो नाही, परंतु हे रडीचा डाव खेळतायत, रोज रडतायत। निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, परंतु एवढं खचायचं नाही। तर आमच्याकडून शपथविधीचा हा निषेध नाहीये, तर सरकारचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलोय असं यावर भास्कर जाधवही म्हणाले। हा शपथविधीचा निषेध नाही, तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीनं काळबेरं करून सत्तेवर आले त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलो। तर आज विरोधी आमदारांनी नौटंकी केली असा टोला या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमदारांना संजय शिरसाट यांनी लगावला। विरोधकांनी आज जी काय स्टंटबाजी केली त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही, तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे। म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली।